नवीन पनवेलमधील तीव्र पाणी टंचाई विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने सिडको कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। जे पाणी पनवेलकरांसाठी आहे ते बिल्डरांच्या साईटवर, हॉटेल्सच्या आणि कंपन्यांच्या टाक्यांमध्ये जाण्याऐवजी नागरिकांना मिळाले पाहिजे अशी प्रतिक्रिया व्यक्त करत माजी आमदार बाळाराम पाटील यांनी सिडकोसह महापालिका प्रशासनावर तीव्र शब्दात टीका केली। दिवाळीसारख्या ऐन सणासुदीच्या काळात पनवेल महापालिका क्षेत्रात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने सिडकोच्या अधिकाऱ्यांचा जोरदार निषेध करण्यात आला। दरम्यान पाण्याची समस्या न सुटल्यास सिडको आणि महापालिकेविरोधात महाआंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। या मोर्चात महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। संपूर्ण पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये पाण्याचं अत्याधिक दुर्भिक्ष्य या ठिकाणी आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पुराचा उद्रेक होत असताना, शेतकरी, सर्वसामान्य माणूस अडचणीत येत असताना, दिवाळीच्या अभ्यंग स्नानाला पनवेलकरांना पाणी नाही अशी परिस्थिती नवीन पनवेल असेल, कामोठा असेल, खारघर असेल, तळोजा असेल, कळंबोली असेल, या साऱ्या क्षेत्रामध्ये आहे। आणि या समस्येवर या ठिकाणी उपाय शोधण्याऐवजी जर सिडकोचे अधिकारी जे 7वं वेतन आयोग घेत आहेत, नागरिकांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी, पायाभूत सुविधा उभ्या करण्यासाठी ते आपल्या कार्यालयाचं गेट बंद करणार असतील तर भविष्याच्या कालखंडामध्ये महाविकास आघाडी ते सहन करणार नाही हे सांगण्यासाठी आजचा मोर्चा या ठिकाणी आहे। अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जनतेशी बोललं पाहिजे, जी कारणं असतील ती सांगितली पाहिजे, चांगल्या पद्धतीनं पाणी पुरवठा वितरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। टँकरवाले, बिल्डर यांना पाणी देऊन सर्वसामान्य जनतेला अभ्यंग स्नानाच्या दिवशी विनास्नान राहण्याची पाळी येणार नाही हे बघण्याचं काम या सिडकोचं आहे। या ठिकाणी दुर्दैव आहे की 16 वर्ष आमदारकी उपभोगल्यानंतर या ठिकाणचे स्थानिक आमदार या वर्तमानपत्रांच्या माध्यमातून सूचना करतायत की पाणी पुरवठा करता येत नसेल तर बांधकाम परवानग्या सिडकोनं, महापालिकेनं थांबवावं। याच्यापेक्षा शर्मेची गोष्ट दुसरी कुठली असू शकत नाही। 15 वर्षामध्ये, 16 वर्षामध्ये जनतेला पाणी लागणार आहे, लोक येणार आहेत याचा अंदाज न घेता, त्याची व्यवस्था न करता, पाण्याचे स्रोत न डेव्हलप करता आज डेव्हलपमेंट थांबवा म्हणून सांगणारा कर्मदरिद्री आमदार या पनवेलला मिळालेला आहे। दुर्दैव आहे। या ठिकाणी निर्लज्जपणानं 30-30, 40-40 जणांना घेऊन भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक दिखावा करण्यासाठी पाणी पुरवठ्याचे मोर्चे काढतायत। याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठलीही असू शकत नाही। आमची मागणी अतिशय साधी सरळ आहे। पाण्याची कमतरता आहे, मान्य आहे, पण भर पावसात सारी धरणं तुडुंब वाहत असताना तुम्ही जर वितरणाची व्यवस्था करू शकत नाही तर मग हे सारा खेळखंडोबा कुणी केला त्याचा जाबही जनतेला तुम्ही दिला पाहिजे। तुम्ही AC मध्ये बसणार, जनतेला रस्त्यावर थांबा सांगणार, हे जनता याच्या पुढे सहन करणार नाही। हा इशारा या ठिकाणी या मोर्चाच्या निमित्तानं सिडको असेल किंवा साऱ्या सत्ताधाऱ्यांना देण्यासाठी जागोजागी जनता रस्त्यावर उतरते। सिडकोच्या अधिकाऱ्यांना आपल्या माध्यमातून माझं सांगणं असेल, जे बोलाल ते जबाबदारीनं बोला, जी आश्वासनं द्याल ती जबाबदारीनं द्या, अन्यथा दिलेल्या आश्वासनांच्या डेटला आम्ही मंडळी जागल्यासारखी तुमच्या पाठीवर लागल्याशिवाय राहणार नाही। कारण शेवटी अतिशय दुर्दैवी अशी परिस्थिती पनवेलकरांवर आलेली आहे। एका बाजूला राज्यामध्ये साऱ्या नद्या दुथड्या भरून वाहत आहेत, सारी धरणं तुडुंब भरलेली आहेत, पण पनवेलकरांच्या नशिबी मात्र या ठिकाणी दिवाळीच्या दिवशी बिना आंघोळीचं ऑफिसमध्ये जाऊन आंघोळ करण्याची परिस्थिती आलेली आहे। या साऱ्या पार्श्वभूमीवर पनवेलकरांना मिळणारं जे पाणी आहे, जे या ठिकाणी भाजपची टँकर लॉबी, सिडकोचे अधिकारी, बिल्डर लोकांच्या आणि खाजगी कंपन्यांच्या घशात घालत आहेत, ते थांबवून नागरिकांना ते पाणी मिळालं पाहिजे।
त्या दृष्टीनं वितरणाचं नियोजन सिडकोच्या अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे। पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आणि अधिकाऱ्यांनी देखील सिडकोकडे बोट दाखवून आपली सुटका करून घेण्यापेक्षा शेवटी महानगरपालिका म्हणून पनवेल महानगरपालिकेच्या नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे। त्यांनी देखील या दृष्टीनं लक्ष टाकलं पाहिजे आणि सिडकोबरोबर समन्वय साधून या ठिकाणी हे काम केलं पाहिजे। दुर्दैवानं आमदार करत नसतील तर अधिकाऱ्यांनी तरी हे काम केलं पाहिजे, अन्यथा अधिकाऱ्यांना त्यांच्या खुर्चीवर बसणं भविष्याच्या काळात अवघड होईल याची जाणीव त्यांनी करून घेतली पाहिजे। आमची अपेक्षा एवढीच आहे की जे पाणी पनवेलकरांसाठी येतं ते पाणी कुठेतरी बिल्डर लोकांच्या साईडवर जाऊ नये, ते कुठेतरी हॉटेलच्या पाण्याच्या टाक्यात जाऊ नये, ते कुठेतरी कंपन्यांच्या पाण्याच्या टाकीत जाऊ नये, तर ते नागरिकांना मिळावं या दृष्टीनं हा मोर्चा आहे। आणि जे कोणी अधिकारी असतील त्यांनी जनतेला भेटलं पाहिजे। त्यांचं कुटुंब चालतंय ते जनतेच्या करातून मिळणाऱ्या पगारावर चालतंय, भले 2 नंबरचे पैसे ते कितीही कमवत असतील, पण त्यांची जबाबदारी ही जनतेशी आहे, त्यांची बांधिलकी ही जनतेशी आहे। गेट बंद करतो, जिने बंद करतो हे काम चालणार नाही याची जाणीव या अधिकाऱ्यांनी ठेवली पाहिजे आणि जनतेबरोबर संवाद साधला पाहिजे। ठीक आहे, आम्ही म्हणणार नाही की तुमची कॅपॅसिटी नाही तर तुम्ही सुजलाम सुफलाम करा, मागणं जरूर आहे 24 तास पाणी मिळालं पाहिजे, पण निदान दिवाळीच्या दिवसात दिलं नाही, अभ्यंग स्नान नाही, पण जे देताय ते नियमित दिलं पाहिजे। या अतिशय अल्प मागणी अल्प अपेक्षेनंही जनता या ठिकाणी आली। पाण्यासाठी जनतेनं कोणातरी टँकरवाल्याला 2-2 हजार रुपये टँकरचे मोजायचे आणि ते पाण्याचे पैसे सिडकोच्या अधिकाऱ्यांनी आणि टँकरवाल्यांनी वाटून खायचे, हे धंदे याच्या पुढे चालणार नाहीत। हा या मोर्चाचा निरोप अधिकाऱ्यांना। आमचं पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रातले सिडको एरियातले जेवढे रहिवासी राहायला आले त्यांचं दुर्दैव म्हणावं लागेल। प्रश्न असा आहे की सिडकोनी ज्या टायमाला ज्या बिल्डिंगी बांधल्या किंवा सिडकोनी ती शहरं उभी केली तेव्हा लोकांच्या जनतेचा पाण्याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न हा सोडवला पाहिजे होता, तो त्यांनी सोडवला नाही। त्याच्यामुळे ही आज वेळ ह्या जनतेवर आलेली आहे। परंतु ही जनतेवर वेळ का आली याचं फक्त इथले स्थानिक आमदार हे आमदार करतात का? 3 वेळा आमदार होऊन त्यांनी केलं काय? फक्त प्रॉब्लेममध्ये आलं की एक त्यांचा मोर्चा काढायची म्हणजे निर्लज्जपणाची गोष्ट आहे हे इथल्या सत्ताधाऱ्यांची। परंतु ही निर्लज्जपणाची गोष्ट सत्ताधाऱ्यांची असून त्यांनी स्वतः रस्त्यावर उतरण्याचं कारण नाही, कारण तुमचा आमदार आहे। आज आम्हाला इथे उतरावं लागतोय, महाविकास आघाडी म्हणून आम्ही उतरलोय आणि ही जनतेच्यासाठी महाविकास आघाडी रस्त्यावर उतरून सिडकोचं ऑफिस दालन बंद पण करू आणि लोकांना पाणी चितपर्यंत देत नाही। पनवेल महानगरपालिकेमध्ये जेवढे शहरं आहेत, तलोजा असू दे, खारघर, कणकवली, कामोठे, नवीन पनवेल, पनवेल, ह्या कांदा कॉलनी ह्या शहरांनासुद्धा पाणी मिळालं नाही। आम्ही प्रत्येक शहरावर आमचं आंदोलन चालू आहेत। हे आंदोलन झाल्यानंतर महाआंदोलन सिडकोवर होईल आणि महानगरपालिकेवर होईल हे आज तुम्हाला ठामपणे सांगतो। आणि हे जर यांनी केलं नाही, पाण्याचा प्रश्न सोडवला नाही तर यांना या खुर्चीवर सुद्धा बसवून देणार नाही, कारण जनतेचा पैसा हा तुम्ही लुटतायत आणि खुर्चीवर बसून सुद्धा खातायत, पण लोकांना पाणी देत नाही याचा विचार याने मोर्चाच्या अनुषंगाने तुम्हाला देतो आणि सांगतो। हे थांबतो। भाजपचे पण उमेदवार पाहण्यासाठी आक्रमक होत आहे सिडकोवरती, नक्की त्याबद्दल काय? भाजपचे उमेदवार होतात त्यांना लाज वाटते आता आम्ही इतर रस्त्यावर उतरतो म्हणून ते आता उतरायला लागले, कारण आता इलेक्शन आलं आहे। पण आम्ही त्यांना इशारा देतोय की तुम्ही किती जर रस्त्यावर जरी बसले ना, ज्या टायमाला तुम्हाला जे करायचं त्या टायमाला तुम्ही केलं नाही ते आता आम्ही करून दाखवू। 2017 साली आम्ही आघाडीच्या माध्यमातून तलोजामध्ये
जे सिडकोच्या माध्यमातून शिर्केचे जे गृहप्रकल्प चालू होते त्याच्या विरोधात मोर्चा 2017मध्ये, आता 8 ते 10 वर्ष झाले ते कालावधी, त्यावेळी आम्ही सिडकोला निदर्शनात आणली होती की त्यावेळी पूर्ण तालुक्याभर, तलोजाला, खारघरला, कलंबोली, कामोटा, नवीन पनवेल या ठिकाणी जवळजवळ 100 ते 300 MLDची 2017ला आवश्यकता होती पूर्ण तालुक्याला. त्यावेळी फक्त 200 MLD पाणी पुरवठा होत होता. आज 2017 ते 2025 या कालखंडात कुठल्याही प्रकारचा पाणी पुरवठ्याचा वाढ झालेला नाही आहे. परंतु त्या 8 ते 10 वर्षाच्या कालखंडात जवळजवळ 1 लाख घरं जवळजवळ पनवेल शहरामध्ये वाढले असतील. मग ते 1 लाख घरं वाढले असतील तर आणखी पाणी पुरवठा या शहराला 300 होता, 350 पर्यंत आज MLD पाणी पुरवठा लागतो. परंतु कुठल्या प्रकारचं नियोजन इथल्या आमदारांनी, इथल्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचं नियोजन न केल्यामुळं आज पनवेलची परिस्थिती आहे. आज पनवेल शहरामध्ये ग्रामीण असो, शहरी असो, या प्रत्येक ठिकाणी पाण्याचा मोर्चा निघत आहे. का निघत आहे? कारण प्रत्येकाला पाणी आवश्यक आहे, पाणी मिळत नाही. आज प्रत्येक सोसायटीला 2-2 हजारचे टँकर विकत. आज त्या सोसायटी करायचं काय? आज 2,000 रुपये त्यांचा मेंटेनन्स चार्ज असेल तर आज 5 ते 10 हजार त्या सोसायटीला पाण्यासाठी मेंटेनन्स चार्ज त्या सोसायटीच्या प्रत्येक घरमालकाला भरावा लागतो. आज पुढचं आंदोलन मला वाटतं ज्या प्रकारे नेपाळला झाले त्यासाठी पनवेलमध्ये तशा प्रकारचं आंदोलन होणार आहे. कारण पाण्यासाठी आंदोलन होणार, कारण प्रत्येक नागरिक हा त्रासलेला आहे. पाणी हा सर्वस्व आहे, परंतु पाणी हा इथला शासन देऊ शकत नाही, इथला आमदार देऊ शकत नाही, इथले अधिकारी देऊ शकत नाही. त्यामुळे नक्कीच आज जर याच्या पुढे नियोजन या शासनाने, या आमदाराने, या अधिकाऱ्यांनी केला नाही तर याच्या पुढचा मोर्चा भव्य आघाडीचा भव्य मोर्चा असणार आहे. या प्रकारच्या सूचना वगैरे दखल आपल्या माध्यमातून या ठिकाणी घेतली.